चला तर मग शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची शपथविधी आज होणार आहे. हो का भाऊ? किती वाजताचा आहे का कार्यक्रम मग? अरे ठीक सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल बहुतेक. अरे पण मी काय म्हणतो, काहीतरी शिंदे साहेब नाराज आहे म्हणते मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे. मग या भाऊ तू सांग आता, या इलेक्शनमध्ये BJPला एकूण 132 सीट मिळाल्या. शिवसेना जी शिंदेची आहे त्यांना 57 सीट मिळाल्या आणि राष्ट्रवादीला 41 सीट मिळाल्या. म्हणजे महायुतीला एकूण 230 सीट मिळाल्या. कितीपैकी? 288 पैकी. आणि यामध्ये BJPच्या सर्वात जास्त सीट आहेत. किती आहेत? 132 सीटा. आणि अजून काही अपक्ष हे BJPसोबत आहेतच. त्यांचे एकूण मिळून BJP नुसती स्वतःच्या भरोशावर सरकार स्थापन करू शकते. लागतातच किती? फक्त 145 सीट लागतात सरकार स्थापनेसाठी. मग तूच सांग आता, BJP हा सर्वात मोठा पक्ष आहे, 132 सीट त्यांच्या आल्या आहेत, तर मुख्यमंत्री तर मग BJPचाच बनायला पाहिजे ना. मी सांगतो ना तुला, आपला देवाभाऊच मुख्यमंत्री बनणार 100%. हो गण्या भाऊ, तुझा बरोबर आहे का? पण ते शिंदे साहेब काहीतरी नाराज होऊन आपल्या गावी गेले होते म्हणते ना. अरे मग भाऊ, ते मीडियावाले काही पण बघतात, TRP मिळवण्यासाठी काही पण खोट्या बातम्या देतात. त्यांची तब्येत बरोबर नसेल किंवा निवडणुकीत दगदग झाली असेल, त्याच्यामुळे थोडा निवांत मिळावा म्हणून गेले असतील फिरायला गावाकडे. त्याच्यात काय मोठं? गणे भाऊ, तू म्हणतेस ते बरोबर आहे, तरी मला काहीतरी डाऊट वाटतेच रे. किती म्हटलं तरी सर्वांना मलंगा खायला पाहिजेतच ना, मग ते कोणत्याच पक्षाचे असो. म्हणून तर एकतर मुख्यमंत्री पदासाठी झगडतात, नाहीतर जिथे मलिंदा मिळते असे मंत्रिपद पाहिजे म्हणून झगडतात, आहे ना. असू शकते काही पण. आता कोणाच्या मनात काय आहे आपण सांगू शकत नाही ना. चला तर आज मग आपला देवाभाऊ मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे शेवटी. चला पाहावं लागेल मग TVवर शपथविधी. हो ना, आता देवाभाऊ मुख्यमंत्री होणार हे कन्फर्म झालं म्हणा. पण उपमुख्यमंत्री कोण होणार मग? अरे दोन्ही जे घटक पक्ष आहेत जे BJP सोबत आहेत, त्या दोन्ही पक्षाला उपमुख्यमंत्री मिळू शकते. एक अजित पवार होतील राष्ट्रवादीकडून आणि शिंदे सेनेकडून कोणतरी एक उपमुख्यमंत्री राहील. अजून त्यांचं नाव निश्चित व्हायचं आहे वाटते. तुम्ही काहीही म्हणा, मुख्यमंत्री राहुल गांधी आणि उपमुख्यमंत्री प्रियंका गांधीच होईल. का भगदार समजते का तुला? अगा, काँग्रेसच्या फक्त 16 सीट आल्या आणि महाविकास आघाडीच्या एकूण 46 ते 48 सीट आल्या. तर कसं काय काँग्रेसचा मुख्यमंत्री बनेल? समजत नाही तर काय नाही मदत बोलावं आपण. आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे का राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवतात का? हां, ते फक्त विधानसभेच्या निवडणुकीसाठी इकडे प्रचार करायला आले होते. समजे नाही तर काय मदत बोलावा? समजे नाही काय नाही, आणि चालला बेटा काय पण बोलाले, खेळ बेटा. मला नाही समजे बापू, कोण होणार आहे का मुख्यमंत्री मग? अगा समजे नाही म्हणूनच मदत नाही बोलावा. अगा देवाभाऊ मुख्यमंत्री होणार आहेत. देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस BJPचे. आणि उपमुख्यमंत्री 2 आहेत. एक राष्ट्रवादी गटाचा अजित पवार आणि दुसरा शिंदे गटाचं एक कोणतरी होईल. अजून त्यांचं नाव निश्चित व्हायचं आहे. आणि कोणाला मंत्रिपद कोणतं मिळणार आहे हे खाते वाटप नंतर होईल. ते अजून व्हायचं आहे निश्चित. समजलं आता? हो रे गण्या, समजलं आता. चल गणे भाऊ, मग पाहू आता काय होते. तर काही पण हो, फक्त आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, नाही का. इकडे रस्ते कसे पाहिलास ना, नदळ पाण्याची सोय, स्वच्छता नाही, कोणत्याच योजना नाही आपल्याला. म्हणून इकडे विकास झाला पाहिजे आणि नवीन नवीन योजना आल्या पाहिजे इकडे. अगा मंग्या भाऊ, योजना सरकारच्या भरपूर आहेत, फक्त आपण त्याचा फायदा घेत नाही किंवा आपल्याकडे आमदार आणि खासदार इकडे त्या योजना आणत नाही. चल मग आता मी तलाठ्याकडे जाऊन येतो. थोडंसं मला काम आहे. 7/12 ऑनलाईन करायचं आहे का मला? ते शेतीचे बोनस मिळणार आहेत ना, त्यासाठी 7/12 ऑनलाईन करतो. चल मग येतो मग. अरे चल ना, मी येतो मग तुझ्यासोबत. चल मी ऑनलाईन करून टाकतो. कसे भेटतील तर खर्च पाण्याला होऊन जातील पैसे. चलो मग.